आपलं हे मूल्यवरती ट्रेनिंग चालू आहे. यामध्ये आम्हाला आपला अभिप्राय अपेक्षित आहे. साधारणतः हे ट्रेनिंग कशा प्रकारे चालू आहे, काय सांगा? ट्रेनिंग खूपच छान चालू आहे. सर्व सुलभ आहे. ते खूप मन लावून ट्रेनिंग देत आहेत. खूप उत्साहात खूपच आनंददायी ट्रेनिंग चालू आहे. एवढंच मी म्हणणार. आणि हे जे ट्रेनिंग आम्ही घेऊन जाणार मूल्यवचन ही जी मूल्य आम्ही शिकलेलो आहे तेच मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करणार. जे सुलभ आहे त्याच्यामध्ये तांबे सर आहे, पायल मॅडम आहे, जीवन सर आहे, तांबे सर आहे, नंतर हर्षवर्धन सर आहे. खूप उत्कृष्ट सुलभ आहे. 3 दिवसाखाली मला अचानक कळलं होतं ट्रेनिंगला जायची माझी बहीण म्हणली होती. ते पण आम्हाला नाही ट्रेनिंग वगैरे करायला. पण अचानक मोबाईलवर मेसेज पडला आणि अरे बापरे आता जायचं असं टेन्शन आलं. खरं सांगू तांबे सर, कले सर आणि त्या 2 मॅडम अतिशय बेस्ट ट्रेनिंग घेतलं. 3 दिवस कसे गेले कळले नाही. खूप छान झालं. त्याबद्दल व्हेरी व्हेरी थँक्यू. म्हणजे आता सांगतो माझी जवळ 30 वर्ष 31 वर्ष चालू आहे नोकरीचं. एवढ्या ट्रेनिंगमध्ये एवढं उड्या मारून एवढं गाणं म्हणून ट्रेनिंग केलेलं माझं पहिलं ट्रेनिंग असेल. विशेष म्हणजे गाण्याची आवड, स्पोर्टची आवड. मला असं वाटत नाही की एकही जेन्स तिथे जागेवर बसला होता. रिटायर झालेल्या मुख्याध्यापक म्हणजे वयस्कर शिक्षक आहे, पण त्यांनी तुमच्या ट्रेनिंगचा खूप आनंद घेतला. विशेषतः आमचं ते साडीचं गाणं त्यासाठी मला साडी घालावीशी वाटली. खरंच सांगते मी. किंवा त्या मॅडमने दुसरं म्हणजे आज तर त्या दोघांची गाणी खूपच बेस्ट होती. म्हणजे आपलं मूल्यवरती ट्रेनिंग सुरू आहे. या प्रशिक्षणामध्ये जो आपला अनुभव आहे तो आपण आमच्याशी शेअर करावा. नक्की. सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. आज इथे आपण मूल्यवर्धन शिक्षण 3.0 याबद्दल बोलत आहोत. इथले जे सुलभ आहे त्यांनी अत्यंत उत्तमरित्या आम्हाला शिक्षण दिलं. सोप्या अवघडकडनं सोप्याकडं कसं जायचं, आपलं मन मुलांपर्यंत कसं त्यांच्यापर्यंत कृती कशी बनवायची त्याबद्दल त्यांनी खूप अनेक उदाहरणं देऊन अतिरिक्त शिक्षण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत आणि अशीच प्रेरणा तुम्ही आम्हाला देत राहा. धन्यवाद. या मूल्यवर्धन ट्रेनिंगचा काय फायदा होता तुमच्या आयुष्यामध्ये? मूल्यवर्धन ट्रेनिंगमध्ये जर मुलांना ह्याबद्दल जर माहिती आपण दिली तर ते स्वनिर्मिती ते करू शकतील आणि शिवाय मुलांना ह्याबद्दल जागरूकता निर्माण होऊन इतरांशी कसं वागावं, आपण आपला अभ्यास कसा करावा आणि स्वतःची निर्मिती करणं तो आनंद आहे. तो आनंद त्यांना नक्कीच मिळणार. खूप खूप धन्यवाद.